आकाशवाणी मुंबई. आशुतोष सावे आणि गौरी देशमुख प्रादेशिक बातम्या देत आहेत. ठळक बातम्या. कोरोना विषाणूचा सर्वाधिक प्रादुर्भाव असलेल्या देशातल्या 11 महानगरपालिकांनी आरोग्य सुविधा मजबूत कराव्यात असे केंद्र सरकारचे आदेश. लॉकडाऊन स्थिती लवकरात लवकर संपावी यासाठीच राज्य सरकार प्रयत्नशील असल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही. श्रमिकांसाठीच्या कायद्यांमध्ये केलेल्या सुधारणांमुळे जुना कायदा पूर्णपणे रद्द झालेला नाही असा नीती आयोगाचा खुलासा. मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरून देशांतर्गत विमानसेवा सुरू करण्याच्या पूर्वतयारीसाठी आणखी काही मुदत द्यावी अशी मुख्यमंत्र्यांची मागणी. आणि गडचिरोली जिल्ह्यात गजामेंढी इथं नक्षली कारवायाविरोधी निदर्शनं. कोरोना विषाणूचा सर्वाधिक प्रादुर्भाव असलेल्या देशातल्या 11 महानगरपालिकांनी पुढचे 2 महिने कोविड-19चा बंदोबस्त करता येईल यादृष्टीनं आरोग्य क्षेत्राच्या पायाभूत सुविधा मजबूत कराव्या असे आदेश केंद्र सरकारनं दिले आहेत. देशातल्या एकूण कोरोनाबाधितांपैकी 70% कोरोनाबाधित या महानगरपालिका क्षेत्रांमध्ये असून महाराष्ट्र, तामिळनाडू, गुजरात, नवी दिल्ली, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये ही क्षेत्र आहेत. केंद्रीय आरोग्य सचिव प्रीती सुदान यांनी काल या महापालिकांचे मुख्य आरोग्य सचिव आणि पालिका आयुक्तांबरोबर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला. कोविड-19चा प्रसार रोखण्यासाठी या महानगरपालिकांनी आपल्या क्षेत्रातला शहराचा जुना भाग, झोपडपट्ट्या आणि स्थलांतरित कामगारांची वस्ती असलेल्या भागांवर लक्ष ठेवावं असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. या महानगरपालिका क्षेत्रामध्ये कोरोना संसर्गाच्या दुपटीचा वेग तसंच मृत्यू दर देशाच्या इतर भागांपेक्षा जास्त आहे. या आव्हानाला तोंड देण्यासाठी स्थानिक प्रशासनानं मोठ्या प्रमाणात कोविड-19 चाचणी तसंच कोरोना बाधितांच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तींचा तपास या गोष्टींकडे लक्ष द्यावं असं त्यांनी सांगितलं. देशभरात काल कोरोनाचे 6,767 नवे रुग्ण आढळले तर 147 रुग्णांचा मृत्यू झाला. देशात कोरोना विषाणूची लागण झालेल्यांची संख्या आता 1,31,868 झाली आहे. या आजारामुळे देशात आतापर्यंत 3,867 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या 73,560 रुग्ण उपचार घेत आहेत तर 54,440 रुग्ण बरे झाले असून रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 41.28% असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. राज्यात काल आणखी 2,608 कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाल्यानं एकूण रुग्णांची संख्या 47,190 झाली आहे. या आजारानं राज्यात काल 60 रुग्णांचा मृत्यू झाला. आतापर्यंत 1,577 जणांचा मृत्यू झाला आहे. काल राज्यभरात 821 रुग्णांना उपचारानंतर बरे झाल्यानं घरी सोडण्यात आलं. राज्यात आतापर्यंत 13,404 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात सध्या 32,201 रुग्ण उपचार घेत आहेत. मुंबईत काल 40 रुग्णांचा मृत्यू झाला तर 1,566 नवे रुग्ण आढळले. आतापर्यंत 28,817 जणांना मुंबईत कोरोना संसर्ग झाला आहे. पुण्यात काल आणखी 269 कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळल्यानं पुणे जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या 5,436 झाली आहे. काल 7 रुग्णांचा या आजारानं मृत्यू झाला. पुणे जिल्ह्यात एकूण मृतांचा आकडा 264 झाला आहे. ठाणे जिल्ह्यात 309 नव्या रुग्णांची भर पडली असून एकूण संख्या 5,287 झाली आहे. नव्या रुग्णांपैकी 134 ठाणे शहरात आढळले असून नवी मुंबई शहरातल्या 76 रुग्णांचा समावेश आहे. तसंच या नव्या रुग्णांमध्ये 1 ते 12 वयोगटातल्या किमान 12 मुलांचा समावेश आहे अशी माहिती जिल्हा प्रशासनानं दिली आहे. जिल्ह्यात आणखी 6 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या जिल्ह्यात 163 इतकी झाली आहे. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता 5 वर्षांचा काळ लॉकडाऊनमध्ये गेला असं कोणतंही चित्र राज्य सरकारला बिलकुल उभं करायचं नाही. त्याउलट हा लॉकडाऊन लवकरात लवकर संपावा यासाठी सरकार प्रयत्नशील आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. ते आज समाज माध्यमांवरून राज्यातल्या जनतेशी संवाद साधत होते. कोरोनाच्या गुणाकाराला मर्यादा नसल्यानं राज्यातली कोरोनाबाधितांची संख्या वाढणार असल्याचा अंदाज त्यांनी यावेळी व्यक्त केला. येत्या मे अखेरीसच कोरोनाविषयक देशातली स्थिती आणखीन ठळकपणे समोर येईल. मात्र त्यासाठी राज्यानं पूर्ण तयारी केली आहे. मे अखेरपर्यंत राज्यात कोरोनाबाधितांसाठी आणखी 13,000 ते 14,000 खाटा उपलब्ध होतील असं त्यांनी सांगितलं. उपचारांदरम्यान रक्ताची गरज भासणार असून त्यासाठी जमेल त्यांनी आरोग्यविषयक सुरक्षिततेचे नियम पाळून रक्तदानासाठी पुढे यावं असं आवाहन त्यांनी केलं. कोरोनावर औषध नसलं तरी कोरोनाची बाधा झालेल्या रुग्णावर वेळेत उपचार करणं आणि त्याला कोरोनामुक्त करणं शक्य होतं. त्यामुळं लक्षणं दिसताच
काटेकोर लक्ष ठेवून न घाबरता लगेच समोर यावं असं आवाहन त्यांनी केलं. पावसाळ्यात साथीचे आजार वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन या काळात लागलेल्या आरोग्यविषयक सवयी कायम ठेवाव्या असा सल्ला त्यांनी दिला. राज्यात इतर राज्यांमधून आलेले मजूर आणि नागरिकांना परत पाठवण्यासाठी तसंच ते इथे असेपर्यंत त्यांच्यासाठी केलेल्या सोयीसुविधांची माहिती त्यांनी दिली. परराज्यातल्या नागरिकांना पाठवण्यासाठी दररोज 80 रेल्वे गाड्यांची मागणी राज्य सरकारनं केली आहे. सध्या यापैकी 40 गाड्या सोडल्या जात आहेत. आतापर्यंत सोडलेल्या सर्व रेल्वे गाड्यांसाठी राज्य सरकारनं 85 कोटी रुपये खर्च केले आहेत. मात्र केंद्राकडचा निधी अद्याप मिळालेला नाही असं त्यांनी सांगितलं. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यात होळीपासूनचे सर्व सण साध्या पद्धतीनं साजरे झाले आहेत. मुस्लिम बांधवांनीही ईदचा सण घरातच राहून साधेपणाने साजरा करावा असं आवाहन त्यांनी केलं. लॉकडाऊनच्या काळात शक्य तिथे उद्योग आणि जिल्ह्याअंतर्गत प्रवास याच्यात शिथिलता देण्यात आली आहे. येत्या काळातही टप्प्याटप्प्यानं अनेक सेवा सुरू होतील. मात्र कुठेही गर्दी होत असल्याचं आढळून आलं तर मात्र पुन्हा बंदी आणावी लागेल असं त्यांनी स्पष्ट केलं. कोरोनाच्या संकट काळात प्रत्येक घटकाची सोय करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखणं ही राज्य सरकारची प्राथमिकता आहे. त्यामुळे या संकट काळाचं कोणीही राजकारण करू नये असं आवाहनही ठाकरे यांनी यावेळी केलं. श्रमिकांसाठीच्या कायद्यांमध्ये केलेल्या सुधारणांमुळे जुना कायदा पूर्णपणे रद्द झालेला नाही असा खुलासा नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी केला आहे. श्रमिक कायद्यांमध्ये होत असलेल्या सुधारणांबाबत विविध राज्यांमधून व्यक्त होत असलेल्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हा खुलासा केला आहे. श्रमिकांच्या हितरक्षणासाठी केंद्र सरकार बांधील आहे असं त्यांनी आज पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चीनमधून बाहेर पडणाऱ्या उद्योगांना भारताकडे आकर्षित करून घेण्यासाठी समर्पक धोरणांची आवश्यकता आहे असंही त्यांनी सांगितलं. आत्मनिर्भर भारतासाठी केंद्र सरकारनं जाहीर केलेलं 20 लाख कोटी रुपयांचं आर्थिक पॅकेज फक्त ग्राहकांचं समाधान करण्यासाठी नसून उत्पादकांना प्रोत्साहन देण्यासाठीही आहे असं ते म्हणाले. विद्यमान आर्थिक वर्षात आर्थिक विकासाचा दर कोव्हिडमुळे मंदावण्याचा अंदाज भारतीय रिझर्व्ह बँकेनं व्यक्त केला असला तरी आत्ताच असा अंदाज बांधणं कठीण असून आपण अजूनही सकारात्मक आहोत असं मतही त्यांनी व्यक्त केलं. अचानक उद्भवणाऱ्या आव्हानांवर त्वरित मात करून उत्तम फलनिष्पत्ती देणारे अल्पमुदतीचे प्रकल्प आखण्याच्या दृष्टीनं देशातल्या संशोधन आणि विकासात सुधारणा करण्याबाबत नीती आयोग शिफारशी करणार आहे. आयोगाचे सदस्य VK सारस्वत यांनी आज PTI या वृत्तसंस्थेशी बोलताना ही माहिती दिली. या संदर्भात वैज्ञानिक संस्थांशी सल्लामसलत सुरू आहे असं त्यांनी सांगितलं. एखाद्या प्रकल्पावर 4-5 वर्ष काम करूनही त्यातून जर काहीच निष्पन्न होणार नसेल तर काहीच उपयोग नाही असं मत त्यांनी व्यक्त केलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणीच्या मराठी बातम्या www.newsonair.com/मराठी या संकेतस्थळावर वाचता येतील. बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. परदेशात अडकलेल्या भारतीय नागरिकांना मायदेशी आणण्यासाठी सुरू असलेल्या वंदे भारत या मोहिमेअंतर्गत मुंबईत एकूण 17 विमानांमधून महाराष्ट्रातले 2423 नागरिक आले आहेत. यापैकी 900 जण मुंबई शहरातले, 1139 जण राज्यातल्या विविध जिल्ह्यांमधले तर 378 जण इतर राज्यांमधले आहेत. दरम्यान मुंबईत आलेल्या नागरिकांचं वेगवेगळ्या 43 हॉटेलांमध्ये विलगीकरण केलं आहे. विलगीकरणाच्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेनं 50 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं पथक तर राज्य सरकारनंही 15 कर्मचाऱ्यांचं पथक स्थापन केलं आहे. परदेशातून आलेल्या नागरिकांना त्यांचे जिल्हे आणि इतर राज्यांमध्ये पाठवण्याची व्यवस्था मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून केली जात आहे. दरम्यान येत्या काळात जोहान्सबर्ग, जकार्ता, लंडन, मनिला, टोकियो, कोलंबो, मॉरिशस, नैरोबी या आंतरराष्ट्रीय शहरांमध्ये अडकलेल्या असंख्य भारतीय नागरिकांना मुंबईत आणलं जाणार असल्याचं आमच्या प्रतिनिधीनं कळवलं आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून देशांतर्गत विमानसेवा सुरू करण्यापूर्वी आणखी काही काळ जाऊ द्यावा अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. केंद्र सरकारनं येत्या सोमवारपासून देशांतर्गत विमानसेवा सुरू करायला परवानगी दिली आहे. मात्र मुंबईच्या विमानतळाच्या कार्यान्वयनाचं नियोजन करायला अजून काही वेळ देणं गरजेचं आहे. त्या पूर्वतयारीनंतरच विमानसेवा सुरू करावी अशी विनंती नागरी उड्डाण मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्याकडे केल्याचं ठाकरे यांनी सांगितलं. दरम्यानच्या काळात
अत्यावश्यक कामांसाठीच उद्यापासून शक्य असेल तेवढ्या कमी प्रमाणात उड्डाणं चालवावी अशी विनंतीही पुरी यांना केली असल्याचं ते म्हणाले. विमान, रेल्वे तसंच आंतरराज्य बस अशा सेवांचा उपयोग करून देशांतर्गत प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांसाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं नवे दिशानिर्देश जारी केले आहेत. या दिशानिर्देशानुसार ज्यांच्यामध्ये कोरोनाची लक्षणं नसतील अशांना देशांतर्गत प्रवास करू दिला जाईल, मात्र त्यांनी 14 दिवस स्वतःची आरोग्यविषयक देखरेख करणं बंधनकारक असणार आहे. याशिवाय या सर्वांना आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप सुरू करून घ्यावं लागेल. प्रवास सुरू होण्यापूर्वी विमानतळ, रेल्वे तसंच बस स्थानकांवर प्रवाशांची शारीरिक तापमान तपासणी करणं बंधनकारक असणार आहे. येत्या 1 जूनपासून रेल्वेनं 100 प्रवासी रेल्वेगाड्या तर नागरी हवाई उड्डाण मंत्रालयानं उद्यापासून देशांतर्गत विमानसेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे. या पार्श्वभूमीवर हे दिशानिर्देश जारी केले असल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. यंदाच्या पावसाळ्यात मुंबईत पाणी साचण्याची शक्यता लक्षात घेऊन पाण्याचा उपसा करण्यासाठी 70 कोटी रुपये खर्चून 290 ठिकाणी पंप बसवण्यात येणार असल्याची माहिती महानगरपालिका प्रशासनाने दिली आहे. कोविड-19च्या साथीमुळे पावसाळ्यापूर्वी करण्याची नालेसफाई, रस्ते दुरुस्ती आणि बांधणीची कामं यंदा उशिरा सुरू झाली आहेत. एकीकडे एक कंत्राटदार कमी कामगारांमध्ये घाईघाईने कामं करीत आहेत असा विरोधी पक्षांचा आरोप आहे. कोरोनाग्रस्तांवर उपचार करण्यासाठी मुंबई पोर्ट ट्रस्टनं आपल्या रुग्णालयाची पुनर्रचना केली आहे. आपले कर्मचारी, निवृत्ती वेतनधारक आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी 100 खाटांची सोय असलेल्या या रुग्णालयानं 120 कोरोनाबाधित आणि 25 कोरोना बाह्य रुग्णांवर उपचारांची सोय केली आहे. लॉकडाऊन सुरू झाल्यापासून मुंबई पोर्ट ट्रस्टच्या या रुग्णालयात 333 कोरोनाबाधितांवर उपचार झाले असून 37 जणांचा मृत्यू झाला आहे अशी माहिती अध्यक्ष संजय भाटिया यांनी एका निवेदनाद्वारे दिली आहे. मुंबईच्या धारावी परिसरात 4,407 खाटांची क्षमता अलगीकरणासाठी उपलब्ध होत आहे. महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजीव जयस्वाल यांनी आज धारावीतल्या सुविधांची पाहणी केली. यामुळे धारावी भागातल्या अलगीकरणाचा दर आणि वेग वाढवणं शक्य झालं असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनच्या वतीने 2 कोविड कक्षांची उभारणी करण्यात येत आहे. कोरोनाचे मुंबईतले वाढते रुग्ण लक्षात घेऊन वांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये MMRDAने 1008 खाटांचं रुग्णालय गेल्या आठवड्यात उभारल्यानंतर त्याच्याच शेजारी 950 खाटांची व्यवस्था असलेलं अत्याधुनिक रुग्णालय उभारण्याचं काम वेगानं सुरू आहे. अमरावती जिल्ह्यात आज कोरोनाचे 5 नवे रुग्ण आढळले असून त्यात एका 45 वर्षांच्या परिचारिका, 5 वर्षाची एक मुलगी आणि 65 वर्षांच्या महिलेचा समावेश आहे. त्यामुळे आता जिल्ह्यातल्या कोरोना बाधितांची संख्या 157 झाली आहे. यापैकी 76 रुग्ण बरे झाले असून 15 जणांचा मृत्यू झाला आहे. आदिवासींचे कैवारी असल्याचं भासवून त्यांच्यावरच अत्याचार करण्याचं काम नक्षलवादी करत असतील तर ते खपवून घेतलं जाणार नाही असा इशारा देत गडचिरोली जिल्ह्यात गजामेंढी इथं नागरिकांनी नक्षलवाद्यांच्या बॅनर्सची होळी केली. नक्षलवाद्यांनी अलीकडेच जिल्हा बंदचं आवाहन करत धानोरा सावरगाव मार्गावर गजामेंढी गावाजवळ झाडं आडवी टाकून रस्ता अडवला. तसंच 4 वाहनांची जाळपोळही केली होती. मात्र अनेक गावातल्या नागरिकांनी या बंदला तीव्र विरोध केला होता. ईद उल फित्र अर्थात रमजान ईदचा सण उद्या सोमवारी साजरा होणार आहे. दिल्लीच्या जामा मशिदीचे शाही इमाम सय्यद अहमद बुखारी यांनी काल संध्याकाळी ही माहिती दिली. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम बांधवांनी आपल्या परिवारासोबतच घरी राहून रमजान ईद साजरी करावी. नमाज करता एकत्रित न येता आपल्या घरातच नमाज पठण करावं असं आवाहन लातूरचे जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी केलं आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी ईद उल फित्र अर्थात रमजान ईद निमित्त राज्यातल्या नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. रमजानच्या पवित्र महिन्यात उपवास, प्रार्थना आणि परोपकाराला महत्त्व दिलं आहे असं ते म्हणाले. यावर्षी ईद घरी राहून तसंच शासनानं दिलेल्या सूचनांचं पालन करून साजरी करावी असं आवाहनही त्यांनी आपल्या संदेशात केलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही रमजान ईद निमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. चेंडूची लकाकी कायम राखण्यासाठी चेंडूला लाळ चोळण्यावर घातलेली बंदी कोरोना कालावधीपुरती तात्पुरती असून संसर्ग आटोक्यात आल्यानंतर पूर्वीप्रमाणेच गोलंदाजांना हे तंत्र वापरता येईल असं आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या क्रिकेट समितीचे अध्यक्ष अनिल कुंबळे यांनी स्पष्ट केलं आहे. समितीनं नुकतीच ही बंदी जारी केली होती. आणि शेवटी ठळक बातम्या. हवामान. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे.
येत्या 2 दिवसात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील. या काळात विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. कोरोना विषाणूचा सर्वाधिक प्रादुर्भाव असलेल्या देशातल्या 11 महानगरपालिकांनी आरोग्य सुविधा मजबूत कराव्यात असे केंद्र सरकारचे आदेश. लॉकडाऊन स्थिती लवकरात लवकर संपावी यासाठीच राज्य सरकार प्रयत्नशील असल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही. श्रमिकांसाठीच्या कायद्यांमध्ये केलेल्या सुधारणांमुळे जुना कायदा पूर्णपणे रद्द झालेला नाही असा नीती आयोगाचा खुलासा. मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरून देशांतर्गत विमानसेवा सुरू करण्याच्या पूर्वतयारीसाठी आणखी काही मुदत द्यावी अशी मुख्यमंत्र्यांची मागणी. आणि गडचिरोली जिल्ह्यात गजामेंढी इथं नक्षली कारवायाविरोधी निदर्शनं. आकाशवाणीच्या बातम्यांसह जगभरातल्या बातम्या आपण ट्विटरवर AIRnews_मुंबई या हँडलवरही दिवसभर पाहू शकता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. घरीच रहा, सुरक्षित रहा. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारनं दिलेल्या सूचनांचं पालन करा आणि ऐकत रहा आकाशवाणी. नमस्कार. नमस्कार. आता आपण ऐकणार आहात प्रादेशिक वृत्त विभागातर्फे सादर होणारा कोरोना विषयक वृत्तविशेष हा कार्यक्रम. श्रोते हो नमस्कार. आजच्या कोरोना वृत्तविशेष मध्ये आपलं स्वागत. आजच्या कोरोना वृत्तविशेषमध्ये आपण ऐकणार आहोत कोविड-19 आजाराच्या पार्श्वभूमीवर राज्यातल्या जनतेला आरोग्य योजनेचे लाभ देण्याचा निर्णय आणि आरोग्य व्यवस्थेबाबत केलेलं विवेचन. श्रोते हो, कोविड-19 आजाराच्या पार्श्वभूमीवर राज्यातल्या जनतेला महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्याकरता राज्यातल्या लाभार्थी रुग्णांबरोबर या योजनेचे लाभार्थी नसलेल्या इतर रुग्णांना देखील या निर्णयाचा फायदा होणार आहे. कोविड-19 महामारीच्या संकटामध्ये राज्यातल्या सर्व नागरिकांना आरोग्यविषयक हमी आणि आर्थिक दिलासा मिळावा याकरता मर्यादित कालावधीसाठी या योजनांची व्याप्ती वाढवण्यात आली असल्याचं सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आदेशात म्हटलंय. ऐकूया या निर्णयाविषयी राज्यातल्या आयुष्मान भारत कार्यक्रमाचे प्रमुख डॉक्टर सुधाकर शिंदे यांचं काय म्हणणं आहे ते. महाराष्ट्र शासनाने गेल्या 8 वर्षापासून एक अत्यंत महत्वाकांक्षी आरोग्य विमा योजना चालू केलेली आहे. या योजनेचं नाव आहे महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना. काही दिवसांपासून केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि राज्य सरकारची महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना ह्या महाराष्ट्रामध्ये एकत्रितरित्या राबवण्यात येतात. या महात्मा फुले योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभधारकांची पात्रता आहे कुठल्याही प्रकारचं महाराष्ट्राचं शिधापत्रिका म्हणजे आपण ज्याला रेशन कार्ड म्हणतो. काही दिवसांपूर्वी ही योजना फक्त पिवळ्या आणि नारिंगी रंगाच्या रेशन कार्डला लागू होती. कालच महाराष्ट्र शासनाने एक शासन निर्णय जारी केलेला आहे. त्या निर्णयानुसार महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना ही महाराष्ट्रातल्या सर्व शिधापत्रक धारकांना उपलब्ध होणार आहे. या योजनेमध्ये आपण आपलं रेशन कार्ड पांढरा असेल, पिवळा असेल, नारंगी असेल, कुणाकडे अंत्योदय असेल, कुणाकडे अन्नपूर्णा असेल, या सर्व प्रकारच्या शिधापत्रिका धारकांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. या योजनेचं स्वरूप असं आहे, या योजनेमध्ये प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी साधारणतः 1.5 लाख रुपयांपर्यंतचे उपचार हे कॅशलेस व फ्री मिळतात. या योजनेमध्ये महाराष्ट्रामध्ये साधारणतः 1000 पर्यंत रुग्णालये अंगीकृत केलेली आहेत. या अंगीकृत रुग्णालयामध्येच या योजनेचा लाभ मिळतो. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपण
शिधापत्रिकेबरोबरच आपलं कुठलंही एक फोटो आयडेंटिटी कार्ड, म्हणजे ज्या फोटो आयडेंटिटीद्वारे रेशन कार्ड मध्ये ज्याचं नाव आहे ती व्यक्ती तीच आहे असे आपल्याला सिद्ध करता येईल. जसं तुमचं मतदार ओळखपत्र असेल, पॅन कार्ड असेल, कुणाकडे पासपोर्ट असेल, कुणाकडे ड्रायव्हिंग लायसन्स असेल, शासकीय बँकेचं पासबुकचं पहिलं पान ज्याच्यावरती त्या व्यक्तीचा फोटो असेल, असं कुठल्याही प्रकारचे फोटो आयडी आणि रेशन कार्ड असेल तर या योजनेचा आपल्याला लाभ घेता येतो. या योजनेमध्ये सर्व प्रकारचे आजार म्हणजे साधारणतः 996 वेगवेगळे आजार याच्यावरती आपल्याला उपचार मिळतात. यामध्ये प्रामुख्याने सांगायचं असेल तर हार्ट अटॅक आला, अँजिओप्लास्टी असेल, बायपास सर्जरी असेल, डायलिसिस असेल, कॅन्सरच्या सर्जरी, किमोथेरपी, रेडिएशन थेरपी, त्याबरोबरच आपल्याला किडनीचे काही आजार असतील, मूत्राशयाचे आजार असतील, त्याबरोबरच काही महिन्यांपासून या योजनेमध्ये आता ज्यांना गरज आहे त्या सर्व नागरिकांना गुडघे रोपण शस्त्रक्रिया, गुडघ्याचे जे सांधे असतात त्याबरोबरच खुद्याचे जे सांधे आहेत त्या सांध्यांची नव्याने रिप्लेसमेंट सर्जरी ती सुद्धा आपण याच्यामध्ये इन्क्लूड केलेली आहे. तर या योजनेमध्ये शासन दरवर्षी साधारणतः 2,000 कोटी रुपये खर्च करतं. ही योजना एका शासकीय विमा कंपनी मार्फत राबवली जाते आणि आपल्या सर्वांना ही विनंती आहे की आमचा एक टोल फ्री क्रमांक आहे 155-388 या 24 तास चालू असणाऱ्या आमच्या कॉल सेंटरवरती फोन करा. आपल्या आजूबाजूला कुठलं रुग्णालय उपलब्ध आहे, त्या रुग्णालयामध्ये कुठल्या प्रकारचे उपचार उपलब्ध आहेत त्याची माहिती घ्या आणि या योजनेचा सर्वांनी लाभ घ्यावा, जेणेकरून शासनाने आपल्यासाठी आर्थिक भार पडू नये म्हणून ही जी उपाययोजना केली आहे त्याचं जे शासनाचं उद्दिष्ट आहे ते उद्दिष्ट सफल होईल. श्रोते हो, कोविड बाधित रुग्णांच्या उपचारासाठी खासगी रुग्णालय आकारत असलेल्या भरमसाठ शुल्काची दखल घेत राज्य सरकारनं काही महत्वाचे निर्णय घेतले आहेत. राज्य सरकारनं खासगी तसंच धर्मादाय रुग्णालयांमध्ये कोविड आजाराच्या उपचारासाठी दैनंदिन खर्चाच्या आकारणीबाबत 3 टप्पे केले आहेत. त्यानुसार रुग्णांना दिवसाला 4,000 रुपये, 7,500 रुपये आणि 9,000 रुपये असे नवे दर आकारले जाणार आहेत. या रुग्णालयातल्या वैद्यकीय सुविधांसाठीच्या 80% खाटांचं नियोजनही सरकारच करणार आहे. या खाटा विलगीकरणासाठी किंवा इतर कामांसाठी वापरायच्या याबाबत राज्य शासन, महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकारी निर्णय घेणार आहेत. हे निर्णय येत्या 31 ऑगस्टपर्यंत लागू राहणार असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आहे. राज्य शासनाच्या या निर्णयाविषयी जागतिक सामाजिक आरोग्य विषयक स्थितीचे अभ्यासक समीर गायकवाड यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. राज्यामध्ये आणि पूर्ण देशभरामध्ये 4थं लॉकडाऊन निम्म संपलेलं आहे आणि आणखी 7च दिवस आपल्याकडे शिल्लक राहिलेले आहेत आणि या आठवड्यामध्ये सरकारने काही महत्वाचे निर्णय घेतलेले आहेत. जसे की 80% कॉट्स म्हणजे वेगवेगळ्या हॉस्पिटल्स मध्ये सरकारी असतील, खासगी असतील, तिथले सरकारने 80% बेड्स ताब्यात घेतलेले आहेत. याचा निर्णय घेतला तो किती महत्वाचा आहे याच्यासाठी एक छोटीशी आकडेवारी मी सादर करू इच्छितो. 10 मे रोजी महाराष्ट्रात इन्फेक्टेड पर्सन्सची संख्या होती 22,171 आणि अवघ्या 14 दिवसामध्ये ती झालेली 47,190 म्हणजे दुप्पटून काही प्रमाणामध्ये आली. रिकव्हरी म्हणजे बरे झालेले पेशंट जे आहेत त्याची 10 मेची संख्या 17,141 आणि आजच्या तारखेला ती संख्या 32,210. आणि महाराष्ट्रामध्ये बऱ्या होण्याचं प्रमाण सुद्धा आता मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. जसं इन्फेक्शनचं प्रमाण वाढलंय त्याच्यापेक्षाही काही प्रमाणात अधिक बरं होण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. आणि आज घडीला रिकव्हर्ड आणि ऍक्टिव्ह याचा जर चार्ट आपण पाहिला तर असं लक्षात येते की ऍक्टिव्ह पेशंटचं चार्ट जरा निश्चित जास्त आहे आणि डिसीज म्हणजे जे मृत्युमुखी पडण्याचं प्रमाण आहे ते प्रमाण सुद्धा बऱ्यापैकी खालवलेलं आहे. सुरुवातीला महाराष्ट्रातलं हे प्रमाण 7%, 8% होतं. आज घडीला ते 3% आहे. पण इन्फेक्टेड म्हणजे बाधा असण्याचं प्रमाण ज्या मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे ते पाहू जातं येणाऱ्या आठवड्यामध्ये किंवा येणाऱ्या 15 दिवसामध्ये बाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढू शकते. मग या रुग्णांना अत्यावश्यक असणारी जी सुविधा बेड्स असतील किंवा ऑक्सिजन सप्लाय असेल किंवा व्हेंटिलेटर असेल ते पुरवण्यासाठी ते पाऊल उचलणं खूप गरजेचं होतं आणि ते केल्यामुळं येणाऱ्या काळामध्ये रुग्णांची सोय होईल असं मला नक्की वाटतं. त्यामुळे आकडेवारी पाहू जाता हे पाऊल अत्यंत महत्वाचं ठरेल. आणि दुसरं म्हणजे की या सर्व इस्पितळामध्ये जे कोरोनाची ट्रीटमेंट दिली जाणार आहे तर ट्रीटमेंटसाठी एक स्टँडर्ड रेट ठरवलेले आहे. म्हणजे आयसीयू मध्ये पेशंट असलं तर त्याला किती रुपये लागतील किंवा व्हेंटिलेटरवरती असेल तर किती रुपये खर्च असेल किंवा नुसतंच त्याला डे टाइम साठी हॉस्पिटलाइज केलेलं असेल तर त्याचं बिल किती असू शकेल. अशा अर्थाने ते वर्गवारी करून सरकारने एक रेट चार्ट डिक्लेअर केलेला आहे. तर सर्व महाराष्ट्रभर लागू असणार आहे.
महाराष्ट्रामध्ये असं चित्र दिसून येते की लोक अजूनही मनामध्ये भयगंड बाळगून स्वतःहून इस्पितळामध्ये जात नाहीत. त्यामुळे बऱ्याच वेळा असं होतं की एका ठराविक भागामधले नागरिक एका ठराविक इस्पितळात गेले की तिथं ते इस्पितळ पूर्ण गच्च भरलेले अशा प्रकारच्या बातम्या येतात आणि लोक आणखी भीतात. तसं न करता प्राथमिक लक्षणं आढळल्याबरोबर प्रत्येक व्यक्तीने शासकीय आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधायचा आहे. त्याचबरोबर आता खासगी इस्पितळ सुद्धा सरकार ताब्यात घेत 80% बेड्स तिथले घेतात. त्यामुळे आपल्या जवळच्या इस्पितळामध्ये जायला प्रत्येकाने काही हरकत नाही. आणि तिसरं आव्हान मला डॉक्टर्सना हेल्थ मेडिकोजना करायचं आहे ते असं की इतके दिवस आपण रोज वर्तमानपत्रात वाचतोय की राज्य सरकार असेल किंवा आरोग्य यंत्रणा असेल सर्वजण आवाहन करतात की सर्व खासगी दवाखाने सर्व खासगी इस्पितळ उघडली जावेत जेणेकरून रुग्णांची हेळसांड होणार नाही, त्यांना वेळेवरती मदत मिळू शकेल, उपचार मिळू शकतील. श्रोते हो, राज्यावर कोरोनाचं संकट आणखी काही काळ राहणार आहे असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. आपल्याला आता कोरोना बरोबर राहून आपलं दैनंदिन जीवन जगायचंय, त्यासाठी सर्वांनी तयार असलं पाहिजे असं आजच मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे हे लक्षात घेऊन विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. राज्यातल्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेविषयी सार्वजनिक आरोग्य चळवळीचे कार्यकर्ते अभय शुक्ला यांनी आपले विचार मांडले. तर कोविड-19च्या साथीमधून विशेष करून आरोग्य सेवेच्या बाबतीत काय धडे आपण घेतले पाहिजेत, त्याच्यातला पहिला आणि सर्वात महत्वाचा धडा असा आहे की सार्वजनिक आरोग्य सेवा हे कोणत्याही समाजाची लाईफलाईन असते, त्याची संजीवनी असते. सरकारी आरोग्य सेवांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही आणि ते अतिशय महत्वाच्या सेवा असतात. गेल्या 2 ते 3 दशकांमध्ये महाराष्ट्रामध्ये सार्वजनिक आरोग्य सेवांकडे जेवढं लक्ष द्यायला पाहिजे होतं तेवढं लक्ष दिलं गेलं नाही आणि त्यामुळे कोविड-19च्या काळामध्ये अचानक या व्यवस्थेवर एक मोठा ताण आला आणि खरं म्हणजे या व्यवस्थेने भरपूर प्रयत्न केलेले आहेत. आता जर आपण बघितलं तर महाराष्ट्रामध्ये 1 लाख लोकसंख्येमागे फक्त 6 सरकारी डॉक्टर्स आहेत. केरळमध्ये सरकारी डॉक्टरांचं प्रमाण 15 आहे लाखामागे, गोव्यामध्ये 32 आहे, हिमाचल प्रदेशमध्ये 21 आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये एकूण सरकारी आरोग्य सेवांमध्ये असलेले जो स्टाफ आहे आणि डॉक्टर्स आहेत त्याची कमतरता आहे. फक्त पब्लिक हेल्थ डिपार्टमेंटमध्ये जवळजवळ 17,000 पदे रिक्त आहेत, ते भरण्याची गरज आहे. मेडिकल एज्युकेशन डिपार्टमेंटमध्ये 11,000 पदे रिक्त आहेत, ते भरण्याची ताबडतोबीने गरज आहे. त्याच्यावर सरकार काही पावले उचलत आहे. पण ह्याच्या सोबत दरडोई आरोग्यावरचा जो खर्च आहे सार्वजनिक आरोग्यावर हे सुद्धा महाराष्ट्रामध्ये सध्या कमी राहिलेला आहे. आरोग्यावर होणारा जो खर्च आहे हे जवळजवळ दुप्पट करण्याची गरज आहे. सध्या राज्य कुल उत्पादन आहे स्टेट डोमेस्टिक प्रॉडक्ट त्याचा 0.5% कमी महाराष्ट्रामध्ये आरोग्य सेवेवर खर्च होत आहे. हे ताबडतोबीने कमीत कमी दुप्पट करण्याची गरज आहे येत्या 3-1 वर्षामध्ये. आणि ह्याच्यासोबत आपण जे खाजगीकरण करण्याचे काही प्रस्ताव आलेले आहेत सरकारी आरोग्य सेवेचे ते रद्द करायला पाहिजेत. उलट ही सार्वजनिक आरोग्य सेवा बळकट करण्याची वेळ आहे आणि त्याचा विस्तार करण्याची वेळ आहे. हा पहिला धडा आहे. दुसरा म्हणजे जे आरोग्य कर्मचारी आहेत त्यांचेही प्रश्न सोडवले पाहिजेत आणि त्यांचाही जो कामाचा दर्जा आहे आणि त्यांची स्वतःची जी परिस्थिती आहे ती सुधारायला पाहिजे. आता जेव्हा वेगवेगळ्या काही रुग्णालयांमध्ये नर्सेस आणि इतर कर्मचाऱ्यांना मास्क आणि इतर पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट पुरेशं न मिळण्याचे काही घटना घडल्यात, त्याच्यावरनं आपण हे समजू शकतो की त्यांना व्यवस्थित जर सर्व प्रकारच्या कामाची परिस्थिती चांगली दिली तर ते जास्त चांगल्या पद्धतीने काम करू शकतील. कॉन्ट्रॅक्च्युअल स्टाफ जो मोठ्या प्रमाणावर आहे नॅशनल हेल्थ मिशन सारख्या कार्यक्रमांमध्ये त्याला नियमित करण्याची गरज आहे. अशा ज्या अगदी फ्रंटलाईनवर चांगलं काम करतात त्यांचाही मानधन वाढून आणि त्यांना जास्त नियमित पद्धतीने एक मोबदला देण्याची गरज आहे. आणि एकूण ग्रामीण भागांमध्ये विशेष करून जे कर्मचारी आहेत त्यांची कामाची परिस्थिती सुधारणे, त्यांना क्वार्टर्स, प्रवासाची सोय आणि इतर प्रकारच्या सोयी सुविधा देण्याची गरज आहे. आरोग्य कर्मचारी जर चांगल्या परिस्थितीत असतील तर ते सक्षमपणे काम करतील आणि आरोग्य सेवा सुद्धा लोकांपर्यंत चांगल्या पद्धतीने पोहोचू शकेल. हा दुसरा धडा आहे. तिसरा म्हणजे शहरी आरोग्याकडे आपल्याकडे खूप दुर्लक्ष झालंय आणि शहरांमध्ये खूप खाजगी दवाखाने वाढले पण त्या मानाने सरकारी आरोग्य सेवा तेवढी वाढली नाही. आता आपण बघितलं तर यावर्षी नॅशनल अर्बन हेल्थ मिशन म्हणजे राष्ट्रीय शहरी आरोग्य जो मिशन आहे तर त्याचं बजेट फक्त 290 कोटी आहे महाराष्ट्राचं आणि महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 5.5 कोटी लोक शहरांमध्ये राहतात
तर तसं बघितलं तर ते दरडोई 52 रुपये होतो वर्षाला, म्हणजे आठवड्याला 1 रुपया. हा निधी खूपच कमी आहे आणि जरी महापालिकांचा निधी समावेश केला तरी ते अपुरं पडतं. मुंबई सारखा महानगर आहे ते एक साधारणपणे 90च्या दशकापर्यंत जो बीएमसीचा बजेट आहे त्याचा 25 ते 30% हे सार्वजनिक आरोग्यावर खर्च व्हायचं. आता तो प्रमाण कमी होऊन 10 ते 12% एवढं राहिलेलं आहे. तर मुंबई, पुणे आणि इतर मोठ्या शहरांमध्ये आणि इव्हन मध्यम आणि छोट्या शहरांमध्ये सार्वजनिक आरोग्य सेवेची जी यंत्रणा आहे त्याला बऱ्यापैकी त्याचा विस्तार करण्याची गरज आहे आणि विशेष करून जे नवीन विकसित झालेले भाग आहेत शहराचे तिथे या सेवा कमी पडत आहेत. हा तिसरा धडा आहे. चौथा म्हणजे खासगी आरोग्य सेवा आणि या काळामध्ये सध्याच्या सरकारने काय श्रोते हो, FM बँड 101.7 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे औरंगाबाद केंद्र